नमस्कार. आजची भटकंती आहे भैरोबा माळ. चला, या भटकंतीसाठी आम्ही कुंडणपाडा, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे या ठिकाणी पोचलो. गावाच्या मागूनच काही वाटा जातात. त्यापैकी आम्ही गायवाट ही भैरोबा माळाला जाणारी वाट पकडली. काही छायाचित्रे आम्ही काढली. पुढे गेल्यावर कुंडणपाडा हे गाव छान दिसत होते. पलीकडे भगतपाडाही दिसत होता. गायदांडेवरून चढताना समोर नाडीचा सोंडा वाट ही पण भैरोबा माळाला जाणारी वाट दिसत होती. सोंड चढाई केल्यावर आम्हाला भैरोबा देवाचं ठाणं लागलं. आम्ही दर्शन घेऊन व विश्रांती करून आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. तिथेच एका फुलावर मस्त सूर्यप्रकाश पडलेला. वाटेत जाता जाता काही छायाचित्रे परत आम्ही काढली आणि आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला. पुढे जाताना समोर आम्हाला दापूरमाळ दिसत होता. जिथून धबधबा वळतोय तो आग्याचा कडा. नंतर मस्त विहंगमय दृश्य बघितले आम्ही सह्याद्रीचे आणि आमची पुढची चाल केली सुरू. ह्या माळावर भरपूर झाडे आहेत आणि चांगले चरही बनवले आहेत. माझ्या मते वन खातं व इकडच्या काही स्थानिक लोकांनी मिळून ही कामं नक्कीच केली असतील. त्यामुळे माळावर चांगलीच झाडे झुडपे आहेत. करवंदाची झाडे तर भरपूर आहेत. मे महिन्याच्या अखेरीस इकडे म्हणजे रानमेवाची खाण्याची मजा आवरच. पायवाटाही मळलेल्या आहेत. पुढे आल्यावर आपल्याला ऐनखांड लागते. या ऐनखांडातून एक वाट भगतपाड्याला जाते. पुढे सरळ चालत गेलो तर शीतपाड्याला जाते किंवा शीतवाडीला जाते. पुढे माळ लागतो त्याला पळीर माळ म्हणतात. या माळावर एक जुनी विहीर आहे आणि तिथे गुरांना पाणी पिण्यासाठी लाकडी असा पाळा पण बनवलेला आहे. ह्या माळावरून आपल्याला खाली केंगडीची दरी दिसते. ही दरी म्हणजे भैरोबा माळ आणि दापूर माळ यांच्यामधली दरी. ह्या ठिकाणी बसूनच राहावे असे वाटते. पुढे चाल केल्यावर आपल्याला शिदवाडी लागते. शिदवाडीत काही घरं आहेत. पण त्यापूर्वी आम्ही एका जागी बसून मस्त सह्याद्रीचा घमासान वारा अनुभवला. थोडा वेळ तिथे विश्रांती केली आणि थोडी पुढे चाल केल्यावर शिदवाडीच्या इथे आम्ही आमची भटकंतीची सांगता केली. धन्यवाद. भेटूया पुढील भटकंतीत. राम राम.